नमस्कार मैत्रिणींनो, सुरभी बॅग क्रिएशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहेत. 9.5 बाय 5.5 इंचाचे 2 फॅब्रिकचे पीस घेऊन ते रबर शीट नॉनवोनच्या सोबतीने क्विल्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्या बाजूचे जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1.5 इंचाचा कट मारून घ्यायचा आहे कापडाला आणि त्याच्यावरती झिपर उलटी ठेवून टॉप स्टिच करून घ्यायचे आहे. त्यानंतर तो 1.5 इंचाचा जो कट केलेला भाग होता तो चेनवर उलटा ठेवून त्याच्यावर स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर पण स्टॉप स्टिच द्यायची आहे. आणि त्याच भागाला अस्तरचा कपडा घेऊन त्या याच्यामध्ये चेन टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो अस्तरचा कपड्यावर ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे पॅकेट आहे ते पूर्णपणे पॅक होऊन जाईल. आणि त्यानंतर बाजूचा जो राहिलेला कपडा आहे तो सर्व आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 9.5 बाय 5.5 इंचाचा दुसरा फॅब्रिकचा पीस आणि चेन घ्यायची आहे व ज्या भागाला आपण पहिले चेन लावली होती त्याच भागावर चेन उलटी ठेवून स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला टॉप स्टिच द्यायची आहे. त्यानंतर दुसरा भाग घेऊन त्या चेनवर उलटा ठेवून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर पण आपल्याला टॉप स्टिच द्यायची आहे. त्यात पण आपल्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे आणि पहिल्या रनरची डायरेक्शन ज्या बाजूला आहे त्याच बाजूने दुसऱ्या रनरची डायरेक्शन ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला कापडाची एक स्ट्रीप घेऊन त्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे व ती दोन्ही बाजूंनी स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर ती कापडाची स्ट्रीप आपल्याला 2 नंबरच्या चेनवरती ठेवून स्टिचिंग करून घ्यायची आहे व कापड पलटी करून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे चारही बाजूंनी. त्यानंतर आपल्याला बाजूने सर्व रफ एजेस कट करून घ्यायचे आहेत आणि नॉन ओव्हन जे आहे एक्स्ट्राचं त्याच्या खालील जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे व नॉन ओव्हन डबल फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायचे आहे. आणि राहिलेल्या दोन्ही बाजूंनाही पण दुसरा नॉन ओव्हनचा कपडा घेऊन त्याची एक स्ट्रीप कट करून घ्यायची आहे व ती स्ट्रीप आपल्याला त्या पॅकेटच्या खालच्या बाजूने ठेवून वरच्या बाजूने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून ते पॅकेटला फिनिशिंग चांगली येईल. व दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते कापड व्यवस्थितपणे साईडने कट करून घ्यायचं आहे आणि आपलं जे पॉकेट आहे 2 झिपरचं ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. हे पॅकेट तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. माझं चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.